अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणावरून बौद्ध व मातंग समाजात वाद निर्माण करून त्यांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव नयन मुंढे यांनी केला आहे। ते प्रबुद्ध नगर वडाळी येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित 397व्या बुद्ध वंदना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर होते, तर समता सैनिक दलाचे मदन खंडारे यांनी धम्म प्रवचन दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यात विरोध असल्याचे भासवून बहुजन समाजात गैरसमज पसरवला जात आहे। उपवर्गीकरणानंतर मातंग समाजाच्या स्वतंत्र कोट्यात पात्र उमेदवार न मिळाल्यास त्या रिक्त जागा खुल्या वर्गाकडे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे मुंढे यांनी स्पष्ट केले। 59 जातींची एकजूट टिकवून ठेवण्यासाठी समाजाने भावनिक प्रचाराला बळी न पडता सर्वसमावेशक विचार करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमास बडनेरा शहराध्यक्ष के.डी. सांबारे, मालती मेश्राम, सुरेश दहाटे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते। कारण आपल्याला विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांची चळवळ चालवायची आहे। आम्ही कुठल्याही ऐऱ्या नत्तू खैऱ्याच्या संस्थेचं काम करत नाही, संघटनेचं काम करत नाही, तर विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या संस्थेचं काम करतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संस्था दिली, ती संस्था आपल्यासाठी आपली मातृसंस्था आहे। पण मात्र ज्या वेळेला आपण विचारतो की भारतीय बौद्ध महासभा काय, भारतीय बौद्ध महासभा कोणाची संस्था आहे, आपल्याला माहित नसते। ही म्हणजे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे। कारण ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आपण बौद्ध म्हणून मिळवतो, आपण महाराष्ट्र बौद्ध भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून झालेला, मात्र त्या भारतीय बौद्ध महासभेचं आपल्याला नेमकं कार्य काय हे माहित नाही। आणि दुसरीकडे पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल, एक भगवा झेंडा असे काढून ठेवतात आणि 4-5 लोक काठी घेऊन राहतात। आज त्यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे। खाली संस्था, राज्याची संस्था आणि केंद्राची त्यांचं सरकार आहे। आणि ते सरकार केवळ आणि केवळ जे त्यांना, आपण कधीच भाजप सोबत जाणार नाही, भाजपला आपण आपला राजकीय विषय नाही, मात्र ती आरएसएस, जे आरएसएस प्रेरित सरकार आहे, ते आपल्या बौद्धांना कसं आपल्याला आपले अधिकार हिसकावले जातील, त्यासाठी त्यांनी हा जो उपवर्गीकरणाचा एक हे सोडलेला आहे, पिल्लू सोडलेला, आणि आपले काही बांधव जे आहेत, मातंग समाज बांधव, त्याला बळी पडलेले आहेत। आणि काही जे आरएसएसचे त्यामधले बगल बच्चे आहेत, ते बगल बच्चे सातत्याने आपल्या विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांना आणि आपल्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याकरिता आपल्याला सोशल मीडियावर सतर्क राहावं लागेल। कारण आपण जर सोशल मीडियात गेलो, आपला व्हॉट्सअप, फेसबुक पाहिलं, तर ते काही ना काही आपल्या विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांबद्दल बोलतात। एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियावर बोलतात। मात्र त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांवर जर आपण कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केली तर आम्ही तुम्हाला कदापि सोडणार नाही। कारण कलमी आंबेडकर आणि आज बी आंबेडकर, आपल्याला माहित असेल की उपवर्गीकरणाची लढाई असो की मग आता जे दिल्लीचं जे कॉर्पोरेटचं आंदोलन झालेलं आहे, त्या आंदोलनाची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनाला भेट दिली, आणि भेटच नाही दिली तर महाराष्ट्र बंदची हात दिली आणि महाराष्ट्र बंद करून दाखवला। त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, जे डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत, ते सातत्याने उपवर्गीकरणासाठी मोर्चे आंदोलन करत आहेत। म्हणून आपल्याला तेव्हाही आंबेडकरांनीच वाचवलं होतं आणि आजही उद्याही आपल्याला आंबेडकरच वाचवल। म्हणून आपल्याला सांगतो की ज्या आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या संस्था आहेत त्या वाचवणे आपली काळाची गरज आहे, तेव्हाच आपण वाचवू, एवढंच बोलतो, थांबतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।